रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बापर माधव बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम संताची संगती मनोमार्ग गती संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पलथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जपा एक तत्व नाम साधित साधन एक तत्व नाम साधित साधन द्वैताचे बंधन न बाधिवे नामामृत गोडी वैष्णवाला धली नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानदेवा म्हणे नाम हे सुलभ ज्ञानदेवा म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजन हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई अमृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजाने हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे
समागत्य दिष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला भंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप युगाची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा आणि हरिपाठातील 8व्या क्रमांकाचा असून या भंगातून ज्ञानोबारायांनी आपल्याला संताच्या संगतीचं आणि हरीच्या नामाचं महत्व समजावून सांगितलंय विठ्ठल विठ्ठल अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचं आहे. आज या ठिकाणी आपल्या या कंपनीमध्ये या कॉलनीमध्ये बिल्ड कॉलनी गणेश मंदिर सांस्कृतिक हॉल या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हरिनाम संकीर्तन तपपूर्ती सोहळा आहे. 12वं वर्ष आहे म्हणजे एक तप पूर्ण होत आहे आणि या तपपूर्ती सोहळ्यातली आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी हरिभक्त पारायण आदरणीय आमचे राहुल दादा घुले यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. योग का म्हटलं कारण ज्यावेळेस मला वाटते 12-13 वर्षाची असेल लहान होती लहानपणी या ठिकाणी बऱ्याच वेळा येऊन भजनाचे कार्यक्रम केलेले आहेत. त्यावेळेस मला भजनच म्हणता येत होतं फक्त कीर्तनातलं क पण नव्हता कळत म्हणजे कीर्तन नव्हतं करता येत त्यावेळेस परंतु समाजानेच मोठं केलं समाजानेच माझ्याकडून अभ्यास करून घेतला आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर फिरते कंटाळा येतो. या ठिकाणी पुन्हा मला वाटते 10 वर्षाच्या अंतरामध्ये म्हणजे 10 वर्षापूर्वी 10-12 वर्षापूर्वी या ठिकाणी येऊन गेले होते. पुन्हा 10-12 वर्षानंतर या ठिकाणी येण्याचा योग या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आला ते आमचे राहुल दादा घुले. खऱ्या अर्थाने मी त्यांचा आभार मानेल आणि पुन्हा एकदा या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली. मला वाटतं आमचं वायशेवाडी भजनी मंडळ त्यांच्यासोबत मी यायचे. या ठिकाणी आमचे आवड मामा असतील आणि ह्या आठवणी या ठिकाणचा जो परिसर आहे माझ्या संपूर्ण लक्षात आहे. इथून बऱ्याच वेळा कार्यक्रमाला जात असते त्यावेळेस मनामध्ये एक विचार स्पर्श करून जातो की खरंच त्या ठिकाणी अजून पण कार्यक्रम चालू असतील का बरं मनामध्ये येत राहतं. कारण इथून येण्याचा सारखा योग मी काही जास्त लांबची नाहीये इथलीच आपल्या परिसरातलीच आणि आपलीच कीर्तनकार आहे आपल्याच जवळची आहे आणि आपल्या कीर्तनकाराचं कीर्तन आपण ठेवलं पाहिजे. दुसरीकडली बोलवण्यापेक्षा आपल्याच परिसरातल्या मुलीला आणखी मोठं केलं पाहिजे एक भावना आमच्या दादांची होती. आमचे काटेवाडीचे घुले दादा आणि त्यांच्या आग्रहातून या ठिकाणी येण्याचा योग आणि तुम्हा सर्वांची साथ आज या ठिकाणी मला खूप सुंदर साथ आहे. मला वाटतं आपल्या हरिभक्त पारायण कृष्णा महाराज यांची सर्व हे टीम आहे. सर्व गायक मंडळी असतील सर्व या ठिकाणचे विद्यार्थी असतील त्यानंतर आमचे सर्वच आमचे आदरणीय काका सगळे ज्यांच्या पुढे लहानाची मोठी झाली मी या ठिकाणी आमचे वनबी भाऊ असतील सर्वच या ठिकाणी पेटीवादक असतील धुमाळ साहेब असतील पाटील साहेब असतील आता सगळे परिचयाचेच आहेत. उलट मलाच नावं माहीत नसतील पण चेहरे माझ्या चांगले लक्षात आहेत. या ठिकाणी सुंदर असं शूटिंगचं सुद्धा नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. खूप सुंदर नियोजन आपण करता कारण मला माहिती मी इथं येऊन गेलेली आहे. एक 5च दिवसाचा कार्यक्रम करता पण अतिशय सुंदर असं देखणं असं नियोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. नजर लागावा असं आणि कार्यक्रमासाठी सर्वांची गायनाची साथ आमचे अमोल महाराजकरे असतील कृष्ण महाराज सर्वच या ठिकाणी मृदंगाची साथ असेल. दिसायला काडीसारखे दिसतात परंतु
एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. कसं राहतं म्हणजे कलाकारांचं कौतुक हे केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण कौतुकाची थाप एखाद्या कलाकाराच्या पाठीवरती त्या ठिकाणी देत असतो, त्यावेळेस कलाकाराला आणखी उत्स्फूर्तपणा वाढत असतो आणि त्याच्यामध्ये आणखी प्रगती होत असते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सर्वांची साथ सुंदर आहे. सुंदर अशी माईक सिस्टीम पण या ठिकाणी आहे, की ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून सर्वांच्या साथीमध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या या कीर्तनाला सुरुवात. विठाल विठाल. अभंग हरिपाठातला आहे. अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. आणि या अभंगातून ज्ञानोबारायांनी आपल्याला संतांच्या संगतीचं आणि हरीच्या नामाचं महत्व समजावून सांगितलेलं आहे. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. संत ज्ञानोबाराय, संत तुकोबाराय, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत सावता महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, असे कितीतरी संत महात्मे होऊन गेले आणि या भूमीला पावन केलं, पवित्र केलं. आणि अशा या भूमीमध्ये आपला जन्म झाला हे आपलं परम भाग्य असं मला वाटतं. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. अशा पवित्र कुळामध्ये आपला जन्म झाला. आपण भाग्यवान आहोत. आणि म्हणून आज ज्यांचा अभंग आज या ठिकाणी मी सेवेसाठी घेतलेला आहे ते ज्ञानोबाराय. म्हणजे आज कलियुगामध्ये आपण कितीतरी संप्रदाय बघतो, परंतु वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय आहे का कोणता? नाही. का? कारण या संप्रदायाचा पाया जर कोणी घातला असेल तर तो ज्ञानोबारायांनी घातलेला आहे. ज्ञान देव रचिला पाया, उभारिले देवालया. आणि म्हणून ज्यांचा अभंग आज या ठिकाणी मी सेवेकरता घेतलेला आहे त्यांनी तुमच्या आमच्यासाठी काय केलं आणि त्यांचा अधिकार कोणता होता, किती मोठा होता, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं पाहिलं तर त्यांचा अधिकार सांगणं एवढा माझा अधिकार नाही. मज पामर आहे काय थोरपण, परंतु माऊलींनी तुमच्या माझ्यासाठी काय केलं हे मात्र तुम्हाला मी नक्की सांगेल. माऊलींनी पहिली गोष्ट म्हणजे आपल्यासाठी वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रंथ संपत्ती निर्माण केली. कितीतरी ग्रंथ माऊलींनी लिहिले. माऊलींनी कोणते कोणते ग्रंथ लिहिले बाळा? माऊलींनी ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? माऊलींनी लिहिली. हरिपाठ, आपण हरिपाठ म्हणतो की नाही सप्ताहामध्ये, कोणी लिहिला? माऊलींनी लिहिला. बघा तुम्ही, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठाला ग्रंथ जरी नाही म्हणता आलं तरी अभंग गाथ्यामध्ये तो एक भाग लिहून ठेवला. त्यानंतर योग वशिष्ठ टीका, गायत्री टीका, समास, मुक्ताबाई संग्रह, आत्मानुभव, स्वात्मानुभव, असे कितीतरी ग्रंथ माऊलींनी आपल्यासाठी लिहून ठेवले. पण या सगळ्या ग्रंथांमध्ये फक्त 4च ग्रंथ श्रेष्ठ मानले जातात आणि ते 4 ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ. पण प्रत्येक ग्रंथाचा अधिकारी हा वेगळा आहे. ज्ञानेश्वरी कोणासाठी लिहिली? तर ज्ञानेश्वरी ही साधकासाठी लिहिली. अमृतानुभव कोणासाठी लिहिला? ज्ञानी लोकांसाठी लिहिला. चांगदेव पासष्टी चांगदेवासारख्या अहंकारी योग्यासाठी लिहिली. पण हरिपाठ मात्र तुमच्या माझ्यासारख्या सामान्य संसारिक लोकांसाठी लिहिला. आणि त्याच हरिपाठातला हा कितव्या क्रमांकाचा अभंग आहे? 8व्या. पहिल्यांदा सांगितलं होतं मी, हरिपाठ पाठ पाहिजे. हरिपाठ पाठ असलं की असं चुकत नाही बरं का, लक्षात आलं पाहिजे बरोबर. आणि म्हणून या हरिपाठातला 8व्या क्रमांकाचा हा अभंग सेवेकरता मी घेतलेला आहे. आज आपण बघतो की ज्ञानेश्वरी, अमृतानुभव हे ग्रंथ वाचायला कळायला थोडेसे अवघड आहेत. आणि आजकाल या धावपळीच्या जीवनामध्ये या ग्रंथाकडे पाहायला पण कुणाला वेळ नाही. आणि त्यामुळे माऊलींनी साधा सोपा हरिपाठ लिहिला आणि तो हरिपाठ जो कोणी नेमाने म्हणेल त्याच्याकरता फळ पण सांगितलं. हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाया, हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाया, हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाया, हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाया. हरिपाठ
तरी गाय, पवित्रची होय देह त्यांचा. आणि म्हणून जो हरिपाठ नित्यनेमाने म्हणतो, पवित्रची होय देह त्यांचा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला अनन्य साधारण असं महत्व आहे. ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याला वारकरी म्हणता येत, ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याला माळकरी देखील म्हणता येत नाही. म्हणून ज्याला असं वाटतंय की आपण माळकरी आहे त्याचा हरिपाठ पाठ पाहिजे. अलीकडे काय काय कीर्तनकारांचे सुद्धा हरिपाठ पाठ नाही, तो तुमचं सोडा. परंतु मी तुम्हाला सांगेल की हरिपाठ फक्त सुंदर आवाजात म्हणून उपयोग नाही, तर त्या हरिपाठामध्ये नेमकं काय लिहिलंय हे पाहण्याची जास्त गरज आहे. नाहीतर आमचा हरिपाठ पाठ असतो पण अर्थच माहित नसतो. संपूर्ण हरिपाठ नका पाठ करू, फक्त एकच अभंग पाठ करा पण अर्थासहित. जर तुम्ही हरिपाठाच्या एका अभंगाचा जरी अर्थ समजून घेतला तरी तुम्हाला जीवनाचा अर्थ समजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हरिपाठाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. काही वेळा कसं होतं, बऱ्याच जणांचं अभंग पाठ असतात, श्लोक पाठ असतात भरपूर, पण अर्थच माहित नसतो. आणि जर अर्थ माहित नसेल तर फजिती झाल्याशिवाय राहत नाही बरं का. मी नेहमी एक विनोदाने दृष्टांत सांगत असते. एक विद्वान कीर्तनकार होते, बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जायचे, फेमस होते, फिरण्यासाठी 4 व्हीलर गाडी होती. आणि एके ठिकाणचं कीर्तन झाल्यानंतर महाराज गाडीमध्ये बसले, ड्रायव्हरला म्हटले, का रे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी जिथं कुठं मी कीर्तनाला जातो तिथं माझ्या कीर्तनासाठी कितीतरी लोक येतात, कितीतरी पब्लिक जमा होतं, पण तू मात्र अजून एकदा सुद्धा गाडीच्या खाली उतरला नाही किंवा कीर्तन ऐकलं नाही. तो ड्रायव्हर म्हणतो, महाराज काय ऐकायचं तुमचं ते कीर्तन, तुम्ही रोज रोज तीच कॅसेट वाजवता. महाराज म्हटले, अरे बाबा रोज रोज तेच सांगतो पण अनुभवाचं सांगतो ना. तो म्हटलं, महाराज तुमचं ऐकून ऐकून माझं पाठांतर झालेलं आहे, असं कीर्तन तर मी पण सांगेल. म्हटलं, काय म्हटलं, असं कीर्तन तर मी पण सांगेल. म्हटलं, रोज ऐकून तुमचं पाठ झालंय. महाराज म्हटले, ठीक आहे, आज संध्याकाळी ज्या ठिकाणी माझं कीर्तन असेल त्या ठिकाणी तू कीर्तन कर आणि मी ड्रायव्हर होतो. म्हणजे जे ड्रायव्हर होते ते कीर्तनकार झाले आणि जे कीर्तनकार होते ते ड्रायव्हर झाले. आणि संध्याकाळी आता हे नवीन महाराज त्या ठिकाणी मस्तपैकी गेले, लोकांनी त्यांचं मस्त स्वागत केलं, व्यवस्था केली, कीर्तनाला सुरुवात झाली. महाराज कीर्तनासाठी उभे राहिले, पण इतकं सगळं पब्लिक बघितल्यानंतर महाराजांना थंडी तापच सुरू झाला. पण जेवढं ऐकलं होतं तेवढं सांगायला सुरुवात केली. पण सांगणाऱ्याने सुद्धा असं समजू नये की ऐकणारे वेडे असतात. ऐकणारे तर सांगणाऱ्यापेक्षा दुप्पट हुशार असतात बरं का. असाच एक हुशार श्रोता होता आणि त्याने एक चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीमध्ये त्याने एक शंका लिहिली, चोपदाराच्या हातात दिली. चोपदाराला सांगितलं महाराजांकडे नेऊन द्या. आता ती चिठ्ठी चोपदाराने महाराजांच्या हातामध्ये दिली, पण महाराजांना काही लिहिता वाचता येत नव्हतं. महाराजांनी चोपदारालाच विचारलं, काय लिहिलंय रे याच्यामध्ये. चोपदाराने सांगितलं, महाराज याच्यामध्ये शंका आहे. काय शंका आहे? तेव्हा महाराज म्हटले, अरे एवढी साधी शंका आणि एवढ्या मोठ्या महाराजांना तुम्ही विचारता, अरे या शंकेचं उत्तर तर माझ्या गाडीचा ड्रायव्हर पण देईल. कारण तो खरा कीर्तनकार होता. विठाला विठा. म्हणून एखादी गोष्ट फक्त पाठ असून उपयोग नाही, तर त्याचा अर्थ आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल की एक साधू असतो आणि तो साधू देवाचं नाव घेत घेत जंगलातून जात असताना विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसतो. बसल्यानंतर त्या ठिकाणी 4-5 कबूतर येतात. आता साधू तो साधूच, त्यांनी विचार केला, अरे बाबा याला आपण सावध केलं पाहिजे, कारण माझ्या ठिकाणी जर एखादा पारधी असता तर यांना कधीच घेऊन गेला असता. म्हणून तो साधू त्या कबुतरांना म्हणतो, अरे मी तुम्हाला तुमच्या हिताची गोष्ट सांगणार आहे, ती तुम्ही पाठच करायची आणि लक्षातच ठेवायची. जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला कोणताही धोका संभवणार नाही. तेव्हा ती कबुतरं म्हणतात, सांगा महाराज. महाराज म्हणतात, मी पुढं म्हणतो, तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणा. महाराज पुढं म्हणतात, पारधी येईल, दाणे टाकील आणि जाळ्यात टाकून पकडून नेईल. कबूतर पण पाठीमागं तसंच म्हणतात, पारधी येईल, दाणे टाकील, जाळ्यात टाकून पकडून नेईल. महाराजांनी सांगितले पाठच करायचं आणि हे लक्षातच ठेवायचं. पण कबुतरांनी ते फक्त पाठच केलं आणि असाच एक पारधी दुर्दैवाने फिरत फिरत त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये आला. त्यावेळेस ती कबुतर म्हणायला लागली, पारधी येईल, दाणे टाकील, जाळ्यात टाकून पकडून नेईल. पारध्याला मोठं आश्चर्य वाटलं. पारध्याने विचार केला की यांना एवढं ज्ञान कसं काय. पण ती कबुतर तशी म्हणायची आणि त्या पारध्याच्या आजूबाजूला येऊन बसायची. त्या पारध्याने आपल्या जवळचं धान्य काढलं, त्यांना टाकलं, ती कबुतर धान्य खायला लागली. पारधी हसला,
पारध्याने त्यांना जाळ्यामध्ये टाकलं, घेऊन चालला. कबूतर बिचारे ओरडायला लागली, पण पुढं काही अंतरावरती गेल्यानंतर त्या कबुतरांना तेच साधू महाराज दिसले. तेव्हा ती कबूतर त्या पारध्याला म्हणतात, दादा फक्त 1च मिनिट त्यांच्याकडे घेऊन चला, लगेच परत आम्ही तुमच्या सोबत येतो. तेव्हा त्या कबुतरांना घेऊन तो पारधी दादा त्या साधू महाराजांकडे येतो आणि त्यावेळेस ती कबूतर त्या महाराजांना म्हणतात, महाराज अहो तुम्ही खोटारडे आहात, तुम्ही लबाड आहात, खुशाल आम्हाला चुकीची गोष्ट सांगितली, आज आम्ही हे गाणं पाठ करून सुद्धा आम्हाला धोका. महाराज म्हटले, अरे बाबांनो, चूक माझी नाही, चूक तुमची आहे, कारण तुम्ही ते फक्त पाठच केलं, त्याचा अर्थच समजून घेतला नाही. अरे बाबांनो, पारधी येईल म्हणजे हाच पारधी, दाणे टाकील म्हणजे त्याने टाकलेले दाणे, म्हणजे ज्या पद्धतीने महाराजांनी सांगितलेल्या शब्दाचा गाण्याचा अर्थ त्या कबुतरांना नाही समजला, म्हणून त्यांना पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकावं लागलं. अगदी त्याच पद्धतीने आपण जर संतांच्या अभंगाचा हरिपाठाचा अर्थ नाही समजून घेतला तर आपल्याला काळाच्या जाळ्यामध्ये अडकावं लागणार आहे. म्हणून माऊली म्हणतात, मनुष्याने जीवनामध्ये संसारात राहून पण हरीचं चिंतन केलं पाहिजे. आपुली आपण करा सोडवा, आपुली आपण करा सोडवा, सोडवण संसार बंधन तोडावे की. माऊली म्हणतात, आपुलीच आपण सोडवण करा आणि या संसार बंधनातून मुक्त व्हा. कारण आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू पण आहोत. जर विचार केला तर आपल्या जीवनाचा घात करायचं म्हटलं तरी आपणच करू शकतो आणि आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तरी आपणच करू शकतो. आता काही लोक म्हणतात की ते नशिबावरती असतं, पण नशीब घडवणं कुणाच्या हातामध्ये? आपल्या हातामध्ये. भगवान परमात्म्याने आपल्याला एवढी इंद्रिय दिली, कशासाठी दिली? इंद्रिय दबाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नस जीव पण भाव रोग, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. इंद्रिय दिली, त्यामुळे
नशीब घडवायचं आपल्या हातामध्ये. भगवान परमात्म्याने आपल्याला एवढा सुंदर असा देह दिला. काही लोक म्हणतात आमच्या नशिबाचा भाग आहे. नशिबात असेल तसं घडेल, पण नशीब घडवायचं आपल्या हातात आहे. मी तुम्हाला सांगेल, एके ठिकाणी 4-5 जण बसलेले असतात, त्यामध्ये अशी चर्चा चालते आणि चर्चा करत असताना मित्र मित्र बोलत असताना एक जण असा विचार करतो की आपण किती हुशार आहे, आपण किती चतुर आहे हे आपल्या मित्रांना दाखवावं. म्हणून बसल्या बसल्या तो मुठीमध्ये एक जिवंत माशी पकडतो. कशी? जिवंत. आणि मित्रांना म्हणतोय, मित्रांनो माझ्या मुठीमध्ये जी माशी आहे ती जिवंत आहे का मेलेली आहे, हे जो कोणी सांगेल त्याला मी 2000 रुपयाचं बक्षीस देणार. आता त्याचे मित्र म्हणतात, अरे आम्हाला कसं सांगता येईल नाही का, तुझ्या मुठीत कशी माशी जिवंत आहे का मेलेली, आम्ही काही बघत बसलो का? आणि अगोदरच ठरवून ठेवलं होतं, यांनी जर सांगितलं माशी मेलेली तर ती त्यांच्या समोर अशी जिवंत सोडून द्यायची, आणि यांनी जर सांगितलं माशी जिवंत आहे तर ती मुठीतल्या मुठीतच दाबून मारायची. यांनी अगोदरच ठरवून ठेवलं होतं बरं का. पण एक जण त्याच्यापेक्षा पण हुशार होता. तो म्हणतो, हे बघ, तुझ्या मुठीत जी माशी आहे ती जिवंत आहे, पण तिला मारायची का जिवंत ठेवायची हे तुझ्या हातात आहे. तसं आपल्या जीवनाचा घात करायचा की आपल्या जीवनाचा उद्धार करायचा कुणाच्या हातात आहे? आपल्या हातामध्ये. म्हणून आपलं हे मन जे आहे ना, आपुलेची मन करी आपणा बंधन, जे मन आपल्याला बंधन करतं, आपल्या आयुष्याच्या पाठीमागं धावतं. म्हणून अशा मनाला रोखण्यासाठी माऊलींनी एकमेव साधन अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं. पंथे महाराज म्हणतात, संताची जर संगत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली तर तुम्हाला 2 प्रकारचे लाभ होतात. पहिला लाभ आहे मनोमार्ग गती, आणि दुसरा लाभ आहे आकळावा श्रीपती येणे पंथे. मनोमार्ग गती म्हणजे मनाचा जो वाईट मार्ग आहे, मनाचा जो वाईट स्वभाव आहे तो गतीला पावतो, मन स्थिर होतं, आणि एकदा का मन स्थिर झालं की भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. हा संत दर्शनाचा फायदा आहे, लाभ आहे. म्हणून जीवनामध्ये संताचं दर्शन, संताची संगत खूप महत्वाची आहे. कारण त्याची माझे हित करीती सकळ. आपलं हित जेवढं संत महात्म्यांना कळतं, समाजाचं हित, तेवढं मला नाही वाटत की ते कोणाला कळत असेल. म्हणून उडत हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून आले कशासाठी, उजळावयालो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. जगामध्ये खरं काय खोटं काय हे सांगण्यासाठी आले. मग खोटं काय? लटिका व्यवहार सर्व हा वाया रझार हरिविन. संत म्हणतात की बाबांनो, हा संसार खोटा आहे, हे संपूर्ण जगत खोटं आहे, पण या जगामध्ये सत्य काय? तर या जगामध्ये सत्य फक्त सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. या जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे. या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे. ईश्वर सत्य है, इको द्या, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, जागो उठकर देखो, जीवन जो उजागर है, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम.
जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे आणि या सत्याची जाणीव करून देणारे संत आहेत. म्हणून जीवनामध्ये संताची संगत घडणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो ते याती. मनुष्य जीवनामध्ये ज्याची संगत करतो ना, शेवटी तो तसाच बनतो. जर समजा एखाद्याने व्यसनी माणसाची संगत केली तर तो व्यसनीच बनणार. जर एखाद्याने चोराची संगत केली तर तो काय बनणार आहे? चोरच बनणार आहे. पण जर एखाद्याने वारकाची संगत केली, माळकऱ्याची संगत केली तर तो सुद्धा वारकरी बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुणाची संगत करायची? संगत जीवनामध्ये खूप महत्वाचे आहे. कारण प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य पाहिजे आचार्य. अपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे. जर स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या मनाने परमार्थ केला तर अनेक अपाया माझी पडे. त्यामुळे संताची संगती मनाने सुद्धा परमार्थ करायचा नाही. कारण मन कसं आहे, जे जीवावरती सत्ता चालवतं आणि 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत अशा मनाने परमार्थ करणं खूप चुकीचं आहे. माऊली म्हणतात, मनोमार्ग गेला तो तिथे मुकला, मनोमार्ग गेला तो तिथे मुकला. हरी मुखे मना हरी
होते ते मुकला हरी पाठ स्थिरवला तोची धन. त्यामुळे संताची संगत आहे, त्यामुळे संताची संगत केली पाहिजे. आणि हे मन कसं आहे मी तुम्हाला सांगेल, आता थोडाच वेळ राहिलाय. जसं एखादी माशी असते, ती माशी बघा कशावरती पण बसेल, कशावरती पण बसेल, पण ती विस्तवावर बसते का बसत नाही? कारण तिला माहितीये की आपण जर विस्तवावर बसलो तर त्या माशीचं अस्तित्वच राहू शकत नाही. तसं हे मन आहे, हे विषयाकडे जात पण हे देवाकडे जात नाही. का? कारण त्याला माहितीये आपण जर देवाच्या चरणाशी गेलो तर आपलं देखील अस्तित्व राहू शकणार नाही. त्यामुळे मी माझं मन तुझ्या ठिकाणी तुझ्या चरणाजवळ लागलं पाहिजे. कारण देवा तुझे खूप मोठे उपकार आहेत आमच्यावरती. कारण जेव्हा भगवंताने ह्या मनुष्य देहाची निर्मिती केली, पण त्या अगोदर बरीच सृष्टी निर्माण केली होती. एके केली भूचरे, एके केली खेचरे, एके केली जलचरे छरे अचरे ती एके. काही भूचर केले, काही खेचर केले, तर काही जलचर केले. भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशामध्ये उडणारे, आणि जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली ऐका. सर्पादी योनीच्या ठाई मी पायाची केले नाही, एक एक केली बहुपाई. 7 फुटाचा साप तयार केला, पण त्याला एक पण पाय नाही दिला. आणि 3 इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाहीत. एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली. पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही. का? कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही, याच्यातला एक पण मला जाणणारा नाही. म्हणून भगवान परमात्म्याने सुधारलेली आवृत्ती तयार केली माणूस. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना हर जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, कि भज मन नाराया, कि भज मन नाराया, कि भज मन नाराया, भज मन नाराया. त्याचं नामस्मरण करण्यासाठी हे तोंड दिलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या, संसार करायचा आहे, पण फक्त संसारामध्ये आल्यानंतर संसारच करण्यासाठी हा जन्म नाही. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. जन्माला आल्यानंतर जन्माचं सार्थक सुद्धा करता आलं पाहिजे. आणि जन्माचं सार्थक करायचं असेल तर जीवनामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण, संताची संगत केली पाहिजे. महाराज म्हणतात आम्ही पण संसार केला. संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा,
हरिमुखी गाता हरपालीचे पण संसार करून मन कुठं होतं? संसार करून मन कुठं होतं? देवा माझे मन अगो तुझे चरणी, देवा माझे मन अगो तुझे चरण. संसार व्यसनी पडून दे, संसार व्यसनी पडून दे, देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझे मन लागू तुझे चरणी. बस माझं मन तुझ्या चरणाशी लागलं पाहिजे. असेल तर संताची संगती म्हणू मार्गगती. संताची जर संगत केली तर मन स्थिर होतं आणि साक्षात भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. तुम्ही म्हणाल की असं एखादं तरी उदाहरण आम्हाला सांगा. अशी भरपूर उदाहरण आहेत पण एक उदाहरण जे तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे आणि ते उदाहरण म्हणजे वाल्या कोळ्याचं. वाल्या कोळ्यासारखा पापी भूतकाळातही झाला नाही, वर्तमान काळातही नाही आणि भविष्य काळात पण होणार नाही. म्हणजे एका माणसाला मारलं की एक खडा टाकायचा. असे किती रंजन भरले होते? 7. मला असं वाटतं की आतापर्यंत आपण तेवढ्या मुंग्या सुद्धा मारल्या नसतील. एवढा तो पापी होता. पण नंतर त्याचा एवढा अधिकार वाढला, एवढी कीर्ती वाढली. रामाने अवतार घेण्याच्या अगोदरच सांगितलं बोलीला वाल्मिक तैसेची, वर्तुनिया दावीन नामा म्हणे कोळ्याची कीर्ती वाढिली गहन. मला सांगा, जो अगोदर सगळ्यात पापी आहे आणि नंतर तो सगळ्यात पुण्यवान झाला, याचं कारण काय? त्याचं कारण आहे संगत. कोणाची संगत मिळाली? तर जे भगवंताचे आवडते इष्ट होते आणि जे सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ठ होते ते नारद मुनी. रस्त्याने जात असताना त्यांना असं वाटलं की याचा उद्धार करावा आणि जेव्हा नारद मुनी त्याच्या समोर जातात त्यावेळेस हा तलवारच घेऊन धावतो. नारद मुनी म्हणतात, अरे तुला माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही, माझ्याकडे फक्त एवढा टाळ आणि विना, बाकी दुसरं काही नाही, चिपळ्या आणि विना, बाकी माझ्याकडे दुसरं काही नाही. त्यावेळेस तो किती केला तरी डाकूच होता. तो म्हटलं तुला जर काही द्यायचं नसेल तर मी तुला जिवंत ठेवणार नाही. तेव्हा नारद मुनी म्हणतात, हे बघ तुला माझे किती तुकडे करायचे तेवढे कर, पण मी काय सांगतोय ते तरी ऐक 2 मिनिट. तो म्हणतो सांग पटकन. आता तो डाकू आहे. तेव्हा नारद मुनी म्हणतात, अरे तू एवढं सगळं पाप करतो, खून करतो, दरोडे घालतो, चोरी करतो, लुटमार करतो, अरे कुणासाठी एवढं पाप, कुणासाठी एवढं पाप करतो? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज एवढं पाप मी माझ्या बायका मुलांना जगवण्यासाठी करतो. कुणासाठी? बायका मुलांसाठी करतो. अरे पण तू ज्यांच्यासाठी एवढं पाप करतो ते तुझ्या पापामध्ये सहभागी आहेत. तो जरा शांत होतो आणि म्हणतो, महाराज 2 मिनिट थांबा. म्हटले मी घरून जाऊन येतो. घरी जातो, मुलांना विचारतो, अरे मी तुमच्यासाठी एवढं पाप करतो, तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी आहात का? मुलांनी सांगितलं, बाबा जर तुमच्या पाठीवरती 10 किलो ओझं असतं तर त्यातलं 5 किलो आम्ही घेतलं असतं, पण हे मात्र घेता येत. हे तुमचं केलंय, तुम्हालाच फेडावं लागेल. बायकोने पण तसंच उत्तर दिलं आणि आता मात्र निर्णय घेतला की इथं थांबायचं. नारद मुनींकडे आला, नारद मुनींचं चरण धरलं, म्हटले महाराज काहीतरी चांगला मार्ग सांगा. त्यावेळेस नारद मुनींनी त्याला राम हा मंत्र दिला, पण काहीच पुण्य नसल्यामुळे राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. पण पुढे मराचा राम ह्या शब्दामध्ये उच्चार होतो. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, संताची संगत झाली आणि मग 11वा श्रीपती आणि मग प्रत्यक्ष रामचंद्र प्रभूंनी येऊन त्यांना भेट दिली. अगोदर संताची संगती,
त्यानंतर मनोमार्ग गती आणि मग त्यानंतर आकळावा श्रीपती येणे पंते. जसं या ठिकाणी नारद मुनींनी वाल्या कोळ्याला राम हा मंत्र दिला, तसा संत महात्म्यांनी संपूर्ण जगाला राम कृष्ण हरी हा मंत्र, उघडा मंत्र सांगितला. आपण बघतो हरिपाठामध्ये बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे रामकृष्ण या नावाचा. रामकृष्ण उच्चार अनंत राशी किंवा रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण किंवा रामकृष्ण या अभंगामध्ये सुद्धा दुसऱ्या चरणामध्ये उच्चार आहे. रामकृष्ण वाचा रामकृष्णाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम आणि कृष्ण ही दोन नावं जीवाला खरं स्वरूप आपल्याला प्राप्त करून देतात. रामाचं आचरण, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि हे जे नाम आहे तो प्रत्यक्ष शिवाचा आत्मा आहे, शिवशंभूचा आत्मा आहे. का? कारण समुद्र मंथनाच्या वेळेस विष पचवण्याची वेळ जेव्हा भगवान शिवशंभूवरती आली होती, त्यावेळेस ती विष पचवण्याची ताकद त्यांना ज्या नामाने दिली ते नाम आहे राम नाम. आणि त्यामुळे हे नाम त्यांचा आत्मा आहे. आत्मा जो शिवाचा राम जपा. म्हणून जीवनामध्ये जीवाला जर शिवाजवळ राहायचं असेल तर जीवाने काय केलं पाहिजे? रामकृष्ण वाचा. कारण जीव जर का शिवाजवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो. जीव जर का शिवापासून दूर गेला तर त्याच्या वाट्याला दुःख आल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही, बिंदू हा जर सिंधू जवळ असेल, बिंदू हा जर सिंधू जवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो. मग तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, समुद्राच्या लाटेपासून मीठ तयार होतं आणि ते मीठ जर का पांढऱ्या पिशव्यामध्ये भरलं तर त्या मिठाला असं वाटतं अरे वा, किती आनंदाची गोष्ट आहे. आपण जर समुद्र सोलला नसता तर आपल्याला एवढी पांढरी शुभ्र कपडे घालायला मिळाली नसती. त्यानंतर ती मिठाची पोती ट्रक मध्ये भरली जातात. त्यानंतर त्या मिठाला आणखी छान वाटतं, अरे बरं झालं आपण समुद्र सोलला. आपण जर समुद्र सोलला नसता तर आपल्याला ट्रक मध्ये बसायला मिळालं नसतं. त्यानंतर ती मिठाची पोती ते तालुक्याच्या शेजारी जे गोडाऊन असतं ना त्याच्यामध्ये टाकली जातात. त्यानंतर त्या मिठाला आणखी छान वाटतं, अरे बरं झालं आपण जर समुद्र सोलला नसता तर हे वैभव आपल्याला पाहायला मिळालं नसतं. त्यानंतर किराणा मालाचा दुकानदार येतो, 2 पोती घेऊन जातो, दुकानामध्ये ठेवतो, थोडंसं मीठ काढतो, काचेच्या भरणीमध्ये भरतो. त्यानंतर त्या मिठाला आणखी छान वाटतं, अरे बरं झालं आपण जर समुद्र सोलला नसता तर हा काचेचा बंगला आपल्याला बसायला मिळाला नसता. त्यानंतर एक आजीबाई मीठ नेण्यासाठी येतात. त्या मिठाला घरी नेलं जातं आणि ठेचा करण्यासाठी त्या मिठाला कशावरती ठेवलं जातं?
पाटा माहिती आहे ना, पूर्वीच्या काळामध्ये पाटा असायचा. आता कुठं पाटा, मिक्सर आल्यापासून नाही आहे की नाही. पाट्यावरती त्या मिठाला ठेवलं जातं आणि मिठाच्या शेजारी कोणाला ठेवलं जातं? मिरचीला. ती पण काय साधी सुधी मिरची नाही बरं का, कोल्हापूरची लवंगी मिरची. आणि दोघांच्या 4 गोष्टी बोलून होईपर्यंत तर आजीबाई येतात आणि दोघांचं काय करतात? मिश्रण करतात. मला सांगा, आता काय त्या मिठाला गुदगुल्या झाल्या असतील का? आता मात्र त्या मिठाला असं वाटतं, अरे आपण जर समुद्र सोडला नसता तर हे दुःख आपल्या वाट्याला आलं नसतं. म्हणून बिंदू जर का सिंधू जवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो. तसं जीव जर का शिवाजवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो. पण जीवाला शिवाजवळ राहायचं असेल तर रामकृष्ण वाचा. राम आणि कृष्ण या नामाचं स्मरण केलं पाहिजे. अहो तुम्ही काय, प्रत्यक्ष महादेव सुद्धा या नामाचा जप करतात. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, राम पूजे सदा शिवा, सदा शिवा राम पूजे सदा शिवा, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. कोणतं भजन करतात? श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा सगळ्यांनी पाठीमाग. श्रीराम जय राम जय जय राम. हा. श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव महादेव. हा मंत्र आहे हरी 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 मंत्र, हा शिवाचा. म्हणत जे वाचा तया मोक्ष. ठीक आहे महाराज, महादेव या नामाचा जप करतायत, ठीक आहे, पण आम्ही जर केला तर आम्हाला फायदा काय? महाराज सांगतात, एक तत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. जो हे साधन करतो, एक तत्व म्हणजे काय, तर जो एक तत्व स्वरूप आहे, म्हणजे जो केवळ निर्गुण आहे. त्रिगुण सार, निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. जो केवळ निर्गुण आहे, परंतु तो सुद्धा सगुण साकार रूपामध्ये आपल्यासाठी प्रगट होतो. कशाने? नामरूपी साधनाने. म्हणून तसं पाहिलं तर सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये कधी भेदभाव करायचा नाही, कारण सगुणात पण तोच आहे आणि निर्गुणात पण तोच आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे, अनुमानीना अनुमानीना. त्याला सगुणही म्हणता येत नाही आणि त्याला निर्गुणही म्हणता येत नाही, परंतु नामरूपी साधनाने मात्र तो एक तत्व नाम साधती साधन, तो सगुण साकार रूपामध्ये आपल्याला प्राप्त होतो. आणि जो हे साधन करतो, द्वैताचे बंधन, त्याला द्वैताचं बंधन बाधत नाही. द्वैताचं बंधन म्हणजे काय, तर जीव आणि शिव यांच्यामध्ये भेद मानणं, त्याला द्वैताचं द्वैत भाव असं म्हणतात. आणि अद्वैत बंधन म्हणजे ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं. जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त देव दिसणं. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञान देव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणून ज्या साधकांनी, ज्या वैष्णवांनी, ज्या महात्म्यांनी, ज्या वैष्णवांनी हे साधन केलं, त्यांना खरा आनंद, खरं सुख आणि खरी गोडी मिळाली. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. विठोबा रखुमा
एक योगी आपल्याला सांगतायत आणि ज्ञानोबराय हे एक महान योगी आहेत. परमार्थातला कठीणात कठीण मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे योग आहे. योगी अच्छा वाटा जे निघाले का सुबटा, त्या दुःखाची वाटा, त्याच्या वाट्याला दुःख येत आहे. पण ज्ञानोबराय जसं योगी आहेत तसे ते एक मोठे नामधारक सुद्धा आहेत. आणि नाम हे अमृतापेक्षाही गोड आहे. नामामृत गोडी. जसं की जीवे गुण तीन अक्षरांचा रस अमृत जयासह फिके पुढे. आणि त्यामुळे या ठिकाणी महाराज सांगतात या कलियुगातलं सगळ्यात सोपं साधन म्हणजे नामसंकीर्तन साधन सोपे. आणि त्यासाठी मंत्र दिलेला आहे रामकृष्ण हरी. जसं वाल्या कोळ्याला नारद मुनींनी राम हा मंत्र दिला, तसंच या ठिकाणी प्रल्हादाला आईच्या उदरामध्ये असताना नारायण असा मंत्र दिला. जेव्हा कयाधू गरोदर होती आणि गरोदर असताना नारद मुनींनी तिला सांगितले, बघ तुझा पती हिरण्यकश्यपू हा राक्षस आहे, देवाचा वैरी आहे, आणि तुला जर वाटत असेल की तुझा होणारा जो वंश आहे तो देवाचा वैरी नाही तर विष्णू भक्त व्हावा, देवाचा भक्त व्हावा असं जर तुला वाटत असेल तर याच्यावरती चांगले संस्कार कर, ज्याला आपण गर्भसंस्कार असं म्हणतो. तिने विचारलं महाराज नेमकं काय करायचं. तेव्हा नारद मुनींनी तिला नारायण हा मंत्र दिला आणि कयाधू मातेने तो नारायण मंत्र जपायला सुरुवात केली. तो मंत्र जपत असताना प्रल्हाद कयाधूच्या उदरामध्ये होता आणि तो मंत्र जपत असताना प्रल्हाद आईच्या उदरामध्ये असताना तोच मंत्र प्रल्हादाच्या हृदयामध्ये जाऊन बिंबला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. उद्धवाला कृष्णासारखा दाता मिळाला. कारण ज्या वेळेस भगवान परमात्मा निर्याणाचा विषय बोलू लागले त्यावेळेस उद्धवजी म्हणतात, देवा तुझ्याशिवाय करमत नाही रे, मला पण तुझ्या सोबत घेऊन चल. तेव्हा भगवंत म्हणतायत, स्वतः उद्धवाला सांगतायत, उद्धवा तुला जर का माझी प्राप्ती करायची असेल तर तू अगोदर संत सेवा कर, संताची संगत कर. उद्धवा सुमुखे सांगे श्रीकृष्ण, संत सेवा जाण सकळ श्रेष्ठ. आणि म्हणून उद्धवाला कृष्णासारखा दाता मिळाला. उद्धवा लाधला कृष्ण दाता. आणि ते संत महात्मे एकदा का त्यांची संगत झाली तर ते आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी एक सुंदर आणि एक सुलभ सोपं असं साधन जीवनामध्ये करायला सांगतात. हे फक्त एखादा भाग्यवंत विरळाच जाणू शकतो. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.